Your ads here, leads there, bookings somewhere else. So जय राम श्रीराम जय जय राम सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या डे 5 मध्ये. आय होप यू ऑल आर एक्साइटेड फॉर डे 5 गाइज. जस्ट टाइप EX in the chat box if you are excited for the day 5. Type EX in the chat box, everybody. Show some energy in the chat box. Good, awesome. Let's start with some high energy, everyone. Woo! Come on, everybody. Just move your body, just clap and just enjoy, just have a smile on your face. Come on. It's all about where you going, no matter where you've been. Ooh, thank you so much, everybody. Thank you so much. Thank you so much, my dear friend. Thank you so much for joining today. आजचा आहे आपला 5वा दिवस आणि मागच्या 4 दिवसापासून आपण ग्रॅटिट्यूड शिकत आहोत. आणि आजचा दिवस कदाचित बऱ्याच लोकांचा फेवरेट असेल, माझाही फार फेवरेट आहे. आजचा दिवस आहे पैशाबद्दल, मनी. ओके, सो मनी को जितना ज्यादा ग्रैटिट्यूड दोगे उतना ज्यादा आपकी जिंदगी में क्या होगा, मनी अट्रॅक्ट होगा और ज्यादा पैसे आएंगे. ठीक आहे जी, ठीक आहे. सो ज्यांना खूप खूप पैसे पाहिजे आहेत त्यांनी आजचा दिवस फार सिरियसली घ्यायचा आहे. ओके, पण बिफोर स्टार्टिंग अ डे टुडे, आजचा दिवस थोडा वेगळा चालू करू आपण. सो आपण एक 2-4 लोकांचे एक्सपिरियन्स घेऊ की त्यांनी मागच्या 4 दिवसात त्यांनी काय फील केलं या क्लासमधून, काय त्यांना वाटत आहे, पुढचे 28 दिवस किती लोक कंटिन्यू करणार आहे. ओके, कारण 28 दिवसामध्ये आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींना आपण धन्यवाद देणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपलं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. ओके, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची लिस्ट उद्या तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. ओके, रेकॉर्डिंग युट्यूब चॅनलला आहे. चला बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांनी ज्यांनी मागचे 4 दिवस मिस केले असतील त्यांच्या सर्वांसाठी बघा, एक रेकॉर्डिंग तुम्हाला एक व्हिडिओ मी शेअर करतो आता चॅट बॉक्समध्ये. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करायचं आहे सर्वात आधी, आणि त्या व्हिडिओच्या खाली एक छोटीशी कमेंट करायची आहे. एनी पॉझिटिव्ह कमेंट यू कॅन डू ऑन दॅट व्हिडिओ. आणि जशी तुम्ही कमेंट कराल तसंच त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्या चॅनलवर तुम्हाला सर्व मागचे 4 दिवसाचे व्हिडिओ सापडतील आणि पुढचे 28 दिवसाचे पण व्हिडिओ तुम्हाला सापडतील. बघा, चॅट बॉक्समध्ये एक लिंक आली. क्लिक ऑन दॅट लिंक फास्ट, क्लिक ऑन दॅट लिंक. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण ग्रॅटिट्यूड देऊन करू. त्या युट्यूबला ग्रॅटिट्यूड देऊ आपण, ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटू शकतो. त्या इंटरनेटला आपण ग्रॅटिट्यूड देऊ, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरून, मी माझ्या घरून तुमच्यासाठी हे सेशन करू शकत आहे. आपण त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड देऊ आज सुरुवातीला, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आणि मी कनेक्ट होऊ शकत आहे. सोशल मीडिया. ओके, सो क्लिक ऑन द लिंक, क्लिक करा त्या लिंकवर जे चॅट बॉक्समध्ये आलेली आहे. तिथे एक व्हिडिओ ओपन होईल डे 4चा. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला जागा असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह वाटते ते कमेंट तुम्हाला जाऊन करायची आहे. ओके, डू इट फास्ट, आता करायचं आहे. वैष्णवी खरात मॅडम, थँक्यू सो मच. सचिनजी, थँक्यू सो मच. ओके, जे तुम्हाला वाटते ते जाऊन तिकडे कमेंट करायची आहे. मीनाक्षी, ओके, जो भी आपको लगता है वो कमेंट कर दो वहां पे जाके, और फिर हम आगे बढ़ेंगे. ठीक है जी, जाओ वहां पे, जाओ फटाफट फटाफट फटाफट, गो देयर अँड क्लिक दॅट लिंक, सबस्क्राईब दॅट चॅनल. चॅनलचं सबस्क्राईबचं बटन असेल तिथे सबस्क्राईब करून टाका पटकन. ओके, बिकॉज इट इज कम्प्लिटली फ्री. इथे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी फ्री असणार आहेत, लाईफ टाईम. ठीक आहे, आणि मराठी भाषेमध्ये व्हिडिओज येणार आहेत इकडे. सो तुम्ही ते बघू शकता, त्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकू शकता. चला, सो आज 1-2 लोकांना ऐकून आपण आजच्या सेशनची सुरुवात करू. ठीक आहे, मी काल सांगितलं होतं की सर्वांनी काय करायचं आहे, एक नोट आणायची आपल्यासोबत. एक नोट, कोणती पण नोट, 10, 20, 50, 100 जे काय असेल ते. ठीक आहे, सो नोट घेऊन आले असेल तुम्ही सोबत, अशी मी आशा करतो. नोटी सोबत काय करायचं आपल्याला हे थोड्या वेळाने बघू, पण तत्पूर्वी हात वर करायचा आहे ज्यांना मागच्या 4 दिवसाबद्दल काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी शेअर करायचं आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिकली पण हात वर करू शकता किंवा डायरेक्ट हात दाखवू शकता. ओके, हु वॉन्ट्स टू स्पीक? रामलिंग सर, तुम्हाला बोलायचं आहे? ओके, सरांना ऐकू आपण 2 मिनिटं. हा, अनम्यूट करा, अनम्यूटचं बटन दाबा, बटन दाबा, तुमचा आवाज नाही येत आहे आम्हाला.
बघा, बोलण्याच्या आधी माईकचं बटन दाबा सर्वांनी. हा, रामलिंग सर, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स मागचा 4 अनुभव खूप दिवसाचा? चांगला होता आणि वेगळा होता. वेगळ्या प्रकारचा अनुभव, आनंद देणारा अनुभव होता. ओके. आणि त्याच्यामधून बरंच बरंचसं काही शिकण्यासारखं भेटलं याच्यामध्ये. ओके आणि ओके. इन्फॉर्मेटिव्ह होता आणि थँक्यू. स्पिरिच्युअल पण होता. स्पिरिच्युअल. ओके ओके. आणि कुठून आहात तुम्ही? कोणत्या सिटी मधून पुणे आहात तुम्ही? पुणे. पुण्यामध्ये. व्हेरी गुड. ओके ओके ओके. ठीक आहे. थँक्यू थँक्यू सो मच. ओके, अजून कोण शेअर करेल? एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? एक 2-3 लोकांना ऐकू आणि मग आजच्या क्लासची सुरुवात करू आपण. कोणाला चूज करायचं आता? विद्या मॅडम. ओके, बोला बोला बोला. विद्या मॅडमने एवढा असा छोटा हात वर केला, मला दिसलाच नाही लवकर. ठीक आहे. ओके. नमस्कार सर. येस, बोला. मी तर असं आता म्हणेन की सागर गारवे, म्हणजे मी एक हे केलंय, समीकरण तयार केलंय. बरं बरं बरं. सागर गारवे सर इज इक्वल टू पॉझिटिव्ह एनर्जी, थँक्यू थँक्यू सो मच. पॉझिटिव्ह वाईब्स. कारण हे खरं आहे. मला हम्म, आता परवाचा अनुभव सांगते. हम्म. अनुभव असा आहे की अचानक माझा हात पॅक झाला उजवा. ओके. असा असा अनुभव माझ्या अगोदर कधीच आला नाही. हे पॅक का झालं, किंवा असा हात वरती होत नव्हता, किंवा साधं कढई ठेवली तर मोहरी सुद्धा टाकता येत नव्हती तेलात, असं म्हणजे असा हात वरतीच होत नव्हता, असं डाव्या हाताने वरती आहे. हे वेगळंच झालं. मग माझी मुलं घाबरली होती. म्हटले दवाखान्याशिवाय पर्याय नाही. नाही, मी म्हटलं सरांच्या ह्याच्यावर सगळा, म्हणजे जे सकाळचा सेशन आहे, जो संध्याकाळचा सेशन आहे, त्याच्यात मी बरी होणारच म्हटलं. कारण त्याच्यामध्ये एवढे ह्याचे मेडिटेशनचे प्रकार घेतायत, त्यामुळं ते मला खात्रीशीर, मला ते मला म्हणजे असं इतकी खात्री होती की सरच बरे करणार. कारण एवढं म्हणजे मी समीकरण अगोदरच तयार केलं. पॉझिटिव्ह वाईब्स येतात सर, रात्री पण घरामध्ये येतात आणि सकाळचं पण छान वाटतं. आणि ज्या दिवशी त्रास झाला, सकाळपासून संध्या, डोळ्यातून पाणी पण येत होतं सारखं सारखं, वेदना खूप होत्या. पण म्हटलं चला. मग सकाळी 6 वाजता उठल्यानंतर बरोबर तुम्ही म्हणावं का की ज्यांचा हात कुणाचा दुखतोय, ज्यांचं कुणाचं पाय दुखतोय, ज्यांचं म्हणजे कुठे शरीरात कुठे दुखत असेल तिथे हात ठेवा आणि आपण मेडिटेशनला सुरुवात करू. एवढं सुंदर मेडिटेशन झालं. मी असा हात ठेवलेला आहे इथं. कारण ओके. सर तुम्ही म्हणायचं टुडे इज माय मिरॅकल डे किंवा असं हातवर. मी नाही नेला हातवरती पहिल्यांदा. मला होतच नव्हतं, तर मी कसं काय नेणार ना. मी एकच हात नेला होता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सांगितलं की 2 हात वरती करायचे वगैरे, तर म्हटलं मला नाही जमणार आता. आणि मग ते त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मेडिटेशन घेतलं आणि मेडिटेशन झाल्यानंतर काय मिरॅकल असेल. दोन्ही हात तुम्ही वरती करायला सांगितले आणि ते वाक्य, माझा हात असा वरती झाला, परत वरती केला, परत इथपर्यंत केला, माझा मी प्रयोग केला. म्हटलं हे काय चमत्कार आहे हा, कसला, म्हणजे इतकं जबरदस्त आहे. आणि माझी मैत्रीण एवढी काळजी घेत होती की बाळा, हात बरा झालाय का तुझा, किंवा बरं वाटते का, किंवा माझ्याकडे येतेस का राहायला, तुझ्या मुलांना मी डबे देते, इथपर्यंत झालेलं. तर मग त्या दिवशी माझ्या घरातला कचराच म्हणजे मुलांनी काढला. असं झालं, म्हणजे हात हालत नव्हता. आणि आता बघा, हे सगळ्यांनी बघू शकता एका व्हेरी नाईस, दिवसात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो एवढी मच फॉर पॉझिटिव्ह शेअरिंग. थँक्यू थँक्यू एवढी पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. थँक्यू सो मच फॉर थँक्यू शेअरिंग. सर, थँक्यू 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 सर, थँक्यू थँक्यू. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. जेव्हा तुम्ही असे काही एक्सपिरियन्स शेअर करता, तेव्हा इतर जे लोक असतात त्यांनाही एक प्रेरणा मिळते, त्यांनाही एक आशा मिळते की भैया इनके साथ हो रहा है तो अपने साथ भी ये चीजें होने वाली है. आणि हे, याच्यामध्ये माझा काहीच रोल नाही आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. याच्यामध्ये रोल तुमचाच आहे. ओके, फक्त एवढाच रोल आहे तुमचा की तुम्ही ते जे सांगितलं गेलं ते तुम्ही केलं. बस तेवढं जरी केलं, मी वारंवार सांगत असतो ओरडून ओरडून प्रत्येक सेशन मध्ये कि डोंट कॉल मी एज अ गुरु, मैं गुरु नहीं हूं, मैं तो शुरू हूं. अभी तो मैंने शुरू किया है. ठीक है जी, अभी तो मैं सीख रहा हूं, अभी तो मैं बहुत चीजें मेरे को सीखनी है. ओके, खूप काही शिकायचं आहे, खूप काही अजून या जगामध्ये असं आहे जे आपल्याला माहित नाही. सो आई एम नॉट गुरु, आई एम अ शुरू. ठीक है जी. सो बस अपने पे, खुद पे भरोसा रखो. आपल्यामध्ये ते हिलिंग पॉवर आहे, स्वतःमध्ये आपल्या हे हिलिंग पॉवर आहे.
आपण स्वतःला हील करू शकतो. आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग मॅडम. थँक्यू सो मच. एका व्यक्तीला अजून ऐकू आपण. सीताराम सर, तुम्ही बोलले होते मागच्या सेशन मध्ये. ठीक आहे, चला पुन्हा बोला, काय हो, हरकत नाही. बोललो होतो. एक पुन्हा शंका बोला. आहे फक्त सरजी. येस. मागे अक्षय तृतीयेच्या दिवशी जो कार्यक्रम आपण घेतला खूप छान हा. होता. येस. पण पुढे अडचण 21 दिवस आपल्याला ते सेशन अटेंड करायचंय. दर दिवशी अगदी सकाळी मी बसतो नेहमीच. पण 3 मे पासून 4 धाम यात्रेला जातो आहोत. मग जे 63 रुपयाचे डॉलर्स आहेत त्याचं पुढे कसं काय करायचं ही शंका होती. म्हणून मग तुमचे 3 मे पर्यंत 21 दिवस होतात का? नाही होत. नाही होत. तर 16 मग दिवस होतात. मग जेव्हा तुम्ही परत येणार त्यानंतर चालू करा. आता नका मग करू. ते गॅप गेला चालतंय ना? हा, काय हरकत नाही. आले की पुन्हा ओके, डे ओके. 1 पासून चालू करा. डे 1 पासून. ठीक डे आहे. 1 पासून. हां, किंवा अच्छा. जर थँक यू, केलेले थँक यू. असतील तुम्ही आतापर्यंत हां. केलेलं असेल तर हो. तिथं ते स्टॉप करून नंतर चालू करा. ठीक आहे. अच्छा. ओके, थँक यू. ओके, कोण शेअर करेल? एक व्यक्ती, लास्ट पर्सन. हाउ वॉज युअर एक्सपीरियंस फॉर लास्ट 4 डेज? डू यू फाइंड एनी चेंज? और जर अभी तक आपने अगर वो चेंज नहीं दिखा होगा आपको, तो आज कुछ सीक्रेट फॉर्मूला देने वाला हूं मैं आपको. वो सीक्रेट फॉर्मूला के बाद ओके डेफिनेटली आपको मिल जाएगा. ठीक है. अभी तक इसलिए नहीं मिला क्योंकि मैंने आपको कहा, मी तुम्हाला म्हटलं की आजूबाजूला बघा लाल कलर दिसतो का, आणि तुम्ही लाल कलर शोधायला लागले. बरोबर आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं 4थ्या दिवसापर्यंत की तुम्ही शोधा, क्योंकि जेव्हा आपण शोधतो तेव्हा ते भेटते. ओके. आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी चालू आहे चांगल्या, बट हमारा फोकस किधर है मालूम है क्या? हमारा फोकस है क्या गलत हो रहा है. और कुछ गलत नहीं हुआ ना, कुछ लोगों का तो ऐसा है की त्यांच्यासोबत जर का काही चुकीचं झालं नाही ना समजा, तर त्यांना वाटते यार आजचा दिवस मजा नाही आली, आज काही कोणी त्रास नाही दिला, असं वाटते त्यांना. म्हणजे एवढं ऍडिक्ट झालोय आपण त्या गोष्टीचे की गलत क्यों नहीं हुआ आज मेरे साथ कुछ. ओके. सो अच्छा ढूंढो, अच्छा देखो, अच्छा होने वाला है, अच्छा हो रहा है ऑलरेडी. ठीक है. हु वांट्स टू शेअर? एनी वन लास्ट पर्सन. ओके, ज्योती मॅडमशी बोलू आपण आणि मग आपण सेशनला सुरुवात करू. ज्योती बडगुजर, बोला. एनी लाईक अशी एखादी गोष्ट हॅलो शेअर मॅम. करा की जे झालं असेल, काही असं चेंज वाटलं असेल तुम्हाला. हा, बोला ज्योती मॅडम. हा सर, आवाज येते का मग? हम्म. हॅलो, येत आहे आवाज, येत येतोय? आहे आवाज. येस येस येस, बोला हा, बोला. नमस्कार. मी जळगाव जळगाव महाराष्ट्रात बोलते मी. ओके. या आधी माझं म्हणजे असं काहीच काम मन नाही लागत. असं काम व्हिडिओ ऑफ करून बोला तुम्ही, म्हणजे आवाज क्लिअर येईल. नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटते. हा, बोला आता. कामात मन लागत नव्हतं एवढं ऐकू आलं आम्हाला. आवाज नाही येत आहे. हो. हॅलो ज्योती मॅडम, आर यू देअर? काय हरकत नाही, ठीक आहे. उद्या ऐकू आपण त्यांना. एनी वन लास्ट? एनीबडी एनीबडी एनीबडी? कोणाचा हात दिसत नाही मला. पूजा मॅडमला ऐकू आपण. कोणाचा 4था दिवस, 5वा दिवस कोणाचा आहे आज? सुनीता मॅडमला ऐकू आपण. चला पटकन. तुम्ही हात आहे ना जरा असा स्पष्ट वर करा. ठीक आहे ना. तुम्ही असा करता, मला समजत नाही की हात वर करत आहे तुम्ही की काय करत आहे. ओके. सुनीता मॅडमशी बोलू आपण. येस. नमस्ते सर. नमस्कार. तुमचं हे म्हणजे आता जे 10 वाजताचं जे सेशन आहे ते पूर्ण अटेंड करते. सर, माझ्या आयुष्यामध्ये अशा अशा खूप काही घटना आहेत की मी त्या इथे ओपनली तुम्हाला सांगू शकत नाहीये. काय पण हरकत नाही. त्याच्यामुळे पूर्ण घर माझं पूर्ण म्हणजे पूर्ण डिस्टर्ब होतं. आणि मला झोप हा प्रकारच नव्हता. मला झोप येतच नव्हती. रात्र मी जागी राहायची आणि खूप मनात इतके विचार असायचे ना की कधी डोकं शांत राहिलंच नाही आणि सगळे निगेटिव्ह विचार असायचे. पण मी जेव्हापासून हे तुमचं सेशन चालू केलंय, ऐकायला लागले, तर सकाळचं जर का तुमचं मेडिटेशन झाल्यानंतरही मला झोप येते आणि इतकी शांत झोप येते. आणि आता जे काही माझे प्रॉब्लेम्स काही संपलेले नाहीयेत, पण मी त्याला आता पॉझिटिव्हली असं मी हे करते की नाही, हे असं आहे ना, ठीक आहे, असू दे, ह्यातून आपण असा मार्ग काढू शकतो. किंवा कोणी मला काही बोललं तरी मी एकदम शांत असते की
समोरच्यांना आता असं वाटतं अरे ही काही बोलतच कशी नाहीये, एवढी शांत कशी काय झाली. इतकं म्हणजे मला तर तुम्ही गुड गुड. तुम्हाला मी काय म्हणू मला तेच समजत नाही. देव म्हणू, गुरु म्हणू, सगळं काही तुम्हीच आहात. थँक्यू सो खूप मच, म्हणजे थँक्यू सो तुमच्या मच, थँक्यू ह्या सो मच. 4 ह्याच्यामुळे मला तुमच्या या 4 दिवसाच्या सेशनमुळे मला खूप माझ्यामध्ये बदल झाले. आणि अजून पुढे जे मी सेशन अटेंड करेन त्यातून तर मला वाटतं एक वेगळं काहीतरी माझ्यामधलं एक जो सुप्त कुठला गुण असेल, पॉझिटिव्ह जे काही असेल ते मला दिसायला समोर येईल. आणि मला विश्वास आहे की त्यातून माझे जे प्रॉब्लेम आहे त्यातनं मी बाहेर नक्कीच येईल. म्हणजे मला त्याबद्दल पूर्ण खात्री आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. कुठून आहात तुम्ही सुनीता मॅडम? कोणत्या सिटी मधून आहात तुम्ही? मी पुण्यातनं बोलतेय सर. पुणे? पुण्यातून बोलतेय मी. ओके ओके ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो त्यांचं एक वाक्य ऐकलं का तुम्ही? ते हॅलो. फार सुंदर होतं. हो हो, येस येस, थँक्यू. त्यांचं एक वाक्य फार सुंदर होतं की प्रॉब्लम सॉल्व तर नहीं झाले, बट वो प्रॉब्लम को झेलने का ताकत आ गया अभी. ओके, और अगर ताकत आ गया है झेलने का, सो वो सॉल्व भी हो जाएंगे एक दिन. कारण आतापर्यंत काय होतं विषय तुम्हाला सांगतो मी. जनरली काय असते की प्रॉब्लेम आला की माणूस घाबरून जातो की अरे यार आता हे काय आहे, हे नवीन अजून नवीन काय आलं आता लाईफमध्ये. और त्या प्रॉब्लेमवर आपला फोकस असल्यामुळे सॉल्युशनवर फोकस जातच नाही आणि म्हणून तोच फार मोठा वाटतो. पण जेव्हा आपण म्हणतो की ओके ठीक आहे, काय हरकत नाही, आला का प्रॉब्लेम, ओके आय एम रेडी, जेव्हा तुम्ही आय एम रेडी म्हणता त्यावेळेस यू विल गेट अ न्यू वे टू सॉल्व इट. क्योंकि आपका फोकस अभी प्रॉब्लम पे नहीं है, आपका फोकस है अभी सॉल्यूशन पे. दैट इज द बिगेस्ट थिंग. और ये सिर्फ 4 दिन हुए हैं. बिलीव मी, इट इज नॉट माइन, इट इज डिवाइन. ये मेरा कुछ नहीं, ये भगवान का है जो भी कुछ है. मैं बस यहाँ पे आपको गाइड कर रहा हूँ, मैं बस यहाँ पे आपको बस थोडा जानकारी दे रहा हूँ जो आपको नाही आहे, बस एवढंच. ओके, पण जे काही घडत असेल आणि जे काही घडणार आहे पुढच्या 28 दिवसामध्ये त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी महादेव की है. महादेव सब कुछ कर रहे हैं, भगवान सब कुछ कर रहे हैं और आपकी है. बस बस आप चलते जाओ, राह पे चलते जाओ, सो यू विल गेट दैट. ठीक है जी. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच फॉर शेयरिंग एवरीबॉडी. लेट्स स्टार्ट अ डे. चलो आगे बढ़ते हैं और आज कुछ नया सीखते हैं. उसके पहले त्याच्या आधी 3 वेळा श्वास घ्यायचा सर्वांनी. टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. 1 2 3. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. पुन्हा एकदा पूर्ण श्वास भरायचा आहे, पूर्ण श्वास भरायचा जेवढा तुम्ही घेऊ शकता. 1 2 3. टेक अ डीप ब्रेथ इन अँड धीरे धीरे बाहेर सोडायचं आहे, आउट. आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा श्वास घ्याल तेव्हा जेवढी शरीरात ताकद आहे, आजूबाजूचे हालून गेले पाहिजे आपले. ओके, आजूबाजूचे फ्लॅट वाले, अपार्टमेंट वाले, त्यांना वाटलं पाहिजे व्हाट हॅपन, क्या हुआ भैया रात को 10 बजे. ठीक है जी. इतने जोर से बोलना है, जितना आपके अंदर शक्ती है उतने जोर से. ठीक है जी. चला, तिसरा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना दोन्ही हात वर करायचे आहे आणि आपलं रोजचं वाक्य बोलायचं आहे. चलो 1 2 3 गो. टेक अ डीप ब्रेथ. श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे, दोन्ही हात वर करायचे आहे आणि म्हणायचं टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. वाव, अमेजिंग अमेजिंग अमेजिंग. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच एवरीबॉडी. चलो लेट्स लर्न अबाउट मनी. पैसे के बारे में सीखते हैं. ओके, मागच्या 4 दिवसापासून आपण कंटिन्युअसली एकच गोष्ट सांगत आहे की जिसके पास है उसको ज्यादा मिलेगा और जिसके पास नहीं है उससे उसके पास जो है वो भी छीन लिया जाएगा. ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक अधिक मिळणार आहे आणि ज्याच्या जवळ नाही आहे त्याच्या जवळून जे आहे ते पण निघून जाणार आहे. मग काय आहे ती गोष्ट? आणि ती गोष्ट आहे कृतज्ञता, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. ज्या व्यक्तीकडे आपल्या जवळ जे काही आहे त्या गोष्टीप्रती ग्रॅटिट्यूड आहे. जनरली मी नेहमी सांगतो की कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इनटू कॉम्प्लिमेंट. कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इनटू कॉम्प्लिमेंट एंड योर लाइफ विल चेंज. जो भी दिक्कत है, जो भी कंप्लेंट्स हम करे जा रहे हैं रोज 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 रोज, फिर वो सास बहू से लेकर तो पैसे तक, तो करियर तक, कोई भी कंप्लेंट अगर हम करते जा रहे हैं, कोणतीही कंप्लेंट जर का आपण करत आहे त्याला फक्त कॉम्प्लिमेंट मध्ये बदला आणि लाईफ विल डेफिनेटली चेंज. म्हणूनच कृतज्ञता ज्याच्याकडे आहे त्याला प्रत्येक गोष्ट भरभरून भेटणार आहे, भेटत राहणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या दिवशी की हा क्लास मी पहिल्यांदा 2022 मध्ये केला होता, त्यानंतर मी 2023 की 24 मध्ये केला होता, त्यानंतर नाही 23 मध्ये केला होता. 24 आणि 25 मध्ये मी नाही करू शकलो काही कारणास्तव, कारण 28 दिवसाचा वेळ काढणं,
आणि शिकवणं हे डिफिकल्ट होते बऱ्याचदा. कारण कदाचित काही लोकांना आता इथं जे बसलेले आहेत त्यांना माहित नसेल, म्हणून मी छोटंसं सांगतो की तुमच्यासाठी जरी हा क्लास फ्री आहे, पण माझ्यासाठी हा क्लास फ्री नाहीये. ओके. कारण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुम्हाला इथे आणण्यासाठी, तुम्हाला रोज जे मेसेजेस येतात, त्या प्रत्येक मेसेजची पण कॉस्ट मला लागते. जे पर्सनली येतात त्याची. ओके. जे ग्रुपवर येतात त्याची नाही. जे पर्सनली मेसेज येतात, त्यानंतर जे WhatsApp, Facebookला तुम्हाला ऍड दिसते आमची त्याचे, त्या प्रत्येक गोष्टीचे पैसे लागतात. आणि मी तर हे पण म्हणतो की हा प्रोग्राम तुमच्यासाठी पण फ्री नाहीये. का नाहीये माहितीये? कारण तुम्ही रोजचा तुमचा 1 तास इन्व्हेस्ट करत आहात. तर हा फ्री कुठं झाला? फ्री नाहीये. इट इज नॉट फ्री बिकॉज यू आर इन्व्हेस्टिंग युअर टाइम. आणि त्या वेळेचं आणि मी लावलेला जो काही पैसा आहे त्याचं जास्तीत जास्त फायदा व्हावा आपल्याला आणि इतरांना, हेच माझं म्हणणं आहे. म्हणून मी सांगतो नेहमी कि भैया ज्यादा से ज्यादा लोगों तक ये जो चीज है ना, ये शेयर करते जाओ. सो जैसे ही आप शेयर करेंगे तो क्या होगा, उनका भी थोड़ा बहुत फायदा हो जाएगा. सो आजचा जो विषय आहे आपला तो आहे मनी, पैसा पैसा पैसा. किसको नहीं चाहिए भैया, हर किसी को चाहिए. क्यों चाहिए? बहुत अच्छी चीज आहे पैसा, बहुत अच्छी चीज आहे. कारण आपल्याकडे जर जास्त पैसा असला तर आपण जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो, इतरांना मदत करू शकतो, इतरांना हेल्प करू शकतो, डोनेशन करू शकतो, काय नाही करू शकत आपण. पण माणूस कसा असतो माहित आहे? जनरली माणूस फक्त स्वतःचा विचार करतो की मेरा है ना बास खत्म, बाकी क्या करना है मेरे को दुनिया का. लेकिन जब आप सबके बारे में सोचते हैं तो ईश्वर आपके बारे में सोचते हैं. वाह 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 वाह. फिर से एक बार दोहराओ मेरे साथ. जब आप सबके बारे में सोचते हैं तो ईश्वर आपके बारे में सोचते हैं. तो जेव्हा तुम्ही इतरांबद्दल विचार करता तेव्हा ऑटोमॅटिकली भगवान जो है वो आपके बारे में सोचते हैं. आणि मनीचा जो टॉपिक आहे याच्यासाठी मी सर्वांना सांगितलं होतं नोट घेऊन या. पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की मोती मोती जे असतात ना, मोती ते कुठे असतात माहित आहे? नेहमी खाली असतात समुद्रामध्ये, वर वर नसतात. काय? मोती कुठे असतात? खाली असतात, वर वर नसतात. जे लोक 2-3 दिवस आले, अरे क्या यार ये तो किताब में है, ये तो सीख लेंगे, जान लो किताब पढ़ लेंगे, वो कभी जिंदगी में किताब नहीं पढ़ेंगे. लिख के देता हूं मैं. त्यांनी म्हटलं की जाऊ द्या पुस्तक वाचून घेऊ, काय सरांच्या क्लासमध्ये जाऊ, पण ते वाचणार नाही कधीच. और जैसे जैसे अभी हम गहराई में जाईल, जसा जसा दिवस वाढत जाईल, 6वा दिवस, 7वा दिवस, 10वा दिवस, 15वा दिवस, तसं तसं या प्रोग्रामची इंटेन्सिटी अजून अजून वाढत जाईल. अँड यू विल फील इट, डोंट वरी. त्याचप्रमाणे जीवनामध्ये जर का खरे रत्न, खरं ज्ञान, खरा अनुभव, खरं प्रेम, खरं यश हे जर का मिळवायचं असेल तर ते सुद्धा खोलवर असते. असं वरवर भेटत नाही 3-4 दिवसात. देव पण तर परीक्षा घेत आहे ना, माझी पण आणि तुमची पण, की आपण थांबू शकतो की नाही 28 दिवस. बरोबर आहे? तेव्हाच ते येणार नॉलेज, तेव्हाच ते मिळणार. सो संयम ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की पेशन्स ठेवा, पेशन्स. काही लोकांना 10 मिनिटं झाले क्लास चालू झाल्याबरोबर त्यांना वाटतं की सर पटकन शिकवा, काय आहे. अरे अर्धा तास आहे आपल्याकडे, डोंट वरी. 10:45 पर्यंत टाइम है आपल्याकडे, डोंट वरी. जो सिखाना है वो 10 मिनट की बात है, लेकिन वो समझना जरूरी है. ठीक आहे जी. सो खोलवर विचार, संयम आणि सातत्यपूर्ण जेव्हा प्रयत्न आपण करत असतो तेव्हा ते मोती आपल्याला मिळतात, तेव्हा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो. म्हणून जीवनामध्ये पेशन्स ठेवणं फार 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 गरजेचं आहे. इथे रामायणातला एक छोटासा प्रसंग तुम्हाला मी सांगेल, कारण मी सध्या रामायणाचा अभ्यास करत आहे. तर जेव्हा भगवान श्रीराम लंकेपर्यंत पोहोचतात, लंकेपर्यंत, आणि बस आता लंका अशी समोर दिसत आहे, पूल बनवलेला आहे, पूल बनवून सगळी सेना तिकडे गेली, 16 कोटी वानर तिकडे गेले, 14 कोटी की 16 कोटी किती होते तर. ओके. तर लक्ष्मण काय म्हणतात रामाला माहित आहे? लक्ष्मण म्हणतात की अरे भैया बस हो गया, अभी चलो अभी आक्रमण करते है. आता तर आलो आपण लंकेत, आता काय वाट पाहावं लागते, करून टाका आक्रमण. तर राम म्हणतात की नाही नाही नाही, थांबा, पेशन्स न काम घ्या. पहिले त्याला आपण एकदा काय सांगू की बाबा आम्हाला युद्ध करायचंच नाही, जमलं तर शांततेत निपटून टाक कार्यक्रम. पण तो काही ऐकत नाही, हे तर तुम्हाला माहित आहे. म्हणून सांगायचा मुद्दा की पेशन्स हे फार जास्त गरजेचे आहेत जर आयुष्यात पुढं जायचं असेल तर. ठीक आहे जी. ओके. सो सगळ्यात पहिले आपल्याकडे जर एखादी नोट असेल तर ते नोट जरा हातात घेऊन घ्या सर्वांनी. एक छोटंसं मेडिटेशन करणार आहोत आज आपण. ओके. आणि आय एम 100% शुअर की हे मेडिटेशन खूप चांगलं वाटेल तुम्हाला. हे फर्स्ट टाइम करत आहोत, याच्या आधी कधीच केलेलं नाहीये. ठीक आहे. सो तुम्ही जुने स्टुडंट जरी असेल तरी घाबरायचं काम नाही. नवीन मेडिटेशन करणार. सो नोट आहे का तुमच्याकडे? ही नोट हातात घेऊन घ्या सर्वांनी. आणि या नोटला दोन्ही हातांमध्ये असं पकडा, डोळे बंद करा, क्लोज युअर आईज. त्या नोटीला फील करा. ती जी नोट आहे त्याला फील करा. फील इट इनसाइड युअर हार्ट, इनसाइड युअर बॉडी.
फील इट. ओके. आणि 3 वेळा म्हणा बरं, मनापासून म्हणा, अगदी मनापासून, बाय युअर हार्ट. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आवाज आला पाहिजे. माझ्या मागे मागे म्हणा, 3 वेळा म्हणायचं आहे, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा माझ्या मागे म्हणा, आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मिळालेल्या प्रत्येक पैशासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. या पैशाच्या माध्यमातून माझ्या जीवनाची प्रत्येक गरज, प्रत्येक नीड, प्रत्येक मला जे काही गोष्ट करायची आहे ते सर्व मी करू शकत आहे. त्यासाठी मी या पैशाचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पैशाला मी विनंती करतो की तू दररोज माझ्याकडे येत राहा. दिवसातून अनेकदा येत राहा. वेगवेगळ्या दिशेंमधून येत राहा, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीमधून, वेगवेगळ्या संधीमधून येत राहा. पण तू येत राहा, कारण तू माझा खूप चांगला मित्र आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धीरे धीरे आंखों को खोलना है. इट इज नॉट अ स्मॉल एक्टिविटी. अभी और कुछ करना है. ओके. बट अभी सुनो मुझे ध्यान से. जब भी पैसे की बात आती है, आई एम ऑल्सो फ्रॉम मिडिल क्लास फैमिली, है ना. मैं भी मिडिल क्लास फैमिली में बड़ा हुआ हूँ. मैंने बहुत गरीबी देखी है ना. और 12, 13, 14 साल तक मेरी मम्मी को सैलरी नहीं थी. बिना सैलरी की मेरी मम्मी काम करती थी एक स्कूल में, है ना. और हमने भी बहुत वो टाइम देखा है. जेव्हा आज काही पार्टिसिपंटला मी ऐकतो की ते म्हणतात की सर पैसे नाही, तो मला आठवते की यार मेरे भी दिन ऐसे ही थे. लेकिन उस दिन से मैं बाहर निकला. कैसे निकला? ह्या गोष्टी करून. कोणत्या गोष्टी? ग्रॅटिट्यूड, ॲप्रिशिएशन, ह्या गोष्टी शिकून माणसाचं हे जे आहे ना, हे इथे या 2 कानाच्या मधात जे वस्तू आहे ना माणसाकडे, त्याला जर का मोठं केलं किंवा त्याला जर का त्याच्यावर जर का काम केलं ना, तर प्रत्येक गोष्ट हे शक्य आहे. ओके. जर तुमच्याकडे पैशाची कमी आहे, तर एक गोष्ट तर पक्की आहे, लक्षात ठेवायची आहे, की पैशाबद्दल चिंता आहे, ईर्ष्या आहे, भीती आहे, निराशा आहे, हताशा आहे, शंका आहे, म्हणून ती पैशाची कमी आहे. क्योंकि डर है, फियर है. एका शब्दात सांगायचं झालं तर फियर आहे आपल्या डोक्यात काहीतरी. काही लोकांनी 21 दिवसाचा 28 दिवसाचा क्लास जॉइन करताना त्यांच्या मनात भीती आली असेल, की काही विकणार तर नाही ना बाबा याच्यानंतर. अरे यार, बेचा तो बेचा भाई. आपको तो 28 दिन का क्लास फ्री मिल रहा है ना, एंजॉय करो ना आप. व्हाई यू आर वरीड अबाउट दैट, है ना. सो उस डर से भी, वो भी डर, इसको बोलते डर. आणि ही जी भीती आहे ना, या भीतीमुळे आपण ग्रो नाही करू शकत. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी काही पुस्तकाचं ज्ञान नाही सांगत आहे. हे मी स्वतः अनुभव केलेला आहे. 2000 काल सांगितलं होतं मी की 11 मध्ये माझी सॅलरी 3,000 होती. 15 पर्यंत येता माझी सॅलरी 25,000 झाली होती. आज 19 मध्ये 18-19 मध्ये माझी सॅलरी 30, 35, 40 हजारापर्यंत होती. ओके. आज त्याच्या 3 पट मी टॅक्स भरतो. त्याचे 3 पट, 3 टाइम्स. कैसे क्या हुआ ये? एक छोटा सा चेंज. ओके. बहुत सारी चीजें हुई, बहुत सारी. और ये बहुत इंपॉर्टंट आहे. हे तुम्ही काय शिकणार आहात आजची ऍक्टिव्हिटी, त्याच्यापेक्षाही हे इम्पॉर्टंट आहे की माइंडसेटवर काम करा. कारण की एकदा जर का हे चेंज झालं ना, तर लाईफ चेंज होऊन जाईल. सो ती भीती जी आहे, ती भावना जी आहे आपल्या मनात, तिला काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे, सोडायचं आहे. आणि ते सोडण्यासाठी मी तुम्हाला आता एक असं मेडिटेशन करायला लावणार आहे, जिथे मी डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करेल, कॉन्शियसवर नाही. कारण हे कुठे आहे? सगळे पॅटर्न आपल्या सबकॉन्शियस मध्ये आहे. कॉन्शियसवर आपण म्हणतो की नाही, हा मला येते, मला माहित आहे, मी शिकलो, मला हे. पण ते कॉन्शियस मध्ये आहे. जोपर्यंत ते सबकॉन्शियस मध्ये जात नाही, तोपर्यंत आपण त्याला क्रॉस करू शकत नाही. आणि ते सबकॉन्शियस मध्ये नेण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे लागतो. ठीक आहे. एका दिवसाचं काम नाही आहे. बट धीरे धीरे आप अगर करेंगे तो हो जाएगा. सो मनात ही जी भीती आहे, ह्या गोष्टी जेव्हा मनात येतात, भीती, चिंता, निराशा, हताशा, तेव्हा पैशाबद्दल आपण कृतज्ञ नसतो. कारण आपलं जे इमोशन आहे ते कसं असते? निगेटिव्ह इमोशन असते. ईर्ष्या कसं इमोशन आहे? निगेटिव्ह. चिंता कसं इमोशन आहे? निगेटिव्ह. हताशा कसं इमोशन आहे? निगेटिव्ह. शंका कसं इमोशन आहे? निगेटिव्ह.
पैशाबद्दलच नाही, माणसाबद्दल, सिच्युएशन बद्दल, आरोग्याबद्दल, स्वतःबद्दल, या सगळ्या गोष्टीमध्ये जर का हे इमोशन्स असतील, तरीही तुम्ही त्या गोष्टीप्रती कृतज्ञ नाही आहात, ग्रॅटिट्यूड तुमच्या मनामध्ये नाही आहे. हे जर का टेन्शन आहे की आता कसं होईल उद्याचं आणि कसं लागेल बाबा माझे EMI कसं होईल, तर हे जर का टेन्शन आहे तर याचा अर्थ कृतज्ञता नाही आहे. जर पैशाप्रती मनात नेहमी कंप्लेंट असेल, आपल्या कंप्लेंट, वादविवाद असेल, कोणी दुसऱ्याचे पैसे पाहून जर त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असेल, ओके, असं जर का काही असेल, असं जर का गोष्टी येत असतील, तर या गोष्टींनी आपलं जे जीवन आहे हे आर्थिकरित्या कधीच सक्षम होऊ शकणार नाही, कधीच चांगलं होऊ शकणार नाही. का बरं? कारण की जो पैसा आहे त्याच्याप्रतीच आपल्या मनात काय आहे, भाव जो आहे तो कसा आहे, नकारात्मक भाव आहे. तर आता स्वतःला विचारा की जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा मला काय फील होते, हे स्वतःला विचारा. उत्तर नका देऊ कारण चॅट बॉक्स बंद आहे. तुम्ही स्वतः उत्तर मनातल्या मनात विचारा की जेव्हा पैशाचा विचार येतो किंवा पैशाची जेव्हा गोष्ट निघते तेव्हा मला काय वाटते. आता जर आजच्या प्रोग्रामच्या शेवटी मी सांगेल की माझा जो नेक्स्ट लेव्हलचा प्रोग्राम आहे, बाय द वे मी सांगणार नाहीये, फक्त मी गंमत करत आहे तुमची, की मी आता सांगेल की माझा नेक्स्ट लेव्हलचा जो प्रोग्राम आहे त्याची फीस 25,000 रुपये आहे. किती लोक माझ्यासोबत जुळायला तयार आहेत? सो त्यावेळेस काय येईल मनात, पहिली गोष्ट काय येईल, विचारा हे स्वतःला. हे स्वतःवर काम करणे आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही 5, 10, 50,000 रुपये दिले, तुमचा मित्र आहे, घरचा आहे, नातेवाईक आहे, कोणीतरी आहे, आणि त्याने सांगितलं की 5-6 दिवसात मी परत करतो, आणि 6 दिवसांनी तुम्ही त्याला जेव्हा फोन लावला पैशासाठी, चुकून त्याने तो फोन नाही उचलला किंवा त्याचा फोन सायलेंट असेल किंवा तो कुठेतरी गाडीवर असेल, त्यावेळी मनात पहिला विचार काय येतो, विचारा स्वतःला. काय विचार येतो की अरे अब तो डूब गया, अब नहीं आएगा. राईट? क्योंकि इमोशन्स तसे आहेत आपले, आणि हे आपले काहीच चुकी नाही, याच्यात तुम्हाला सांगतो मी, आपली चुकी नाही. कारण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं, पैसा झाडावर लागतो का, है ना, असे काहीतरी चुकीचे बिलीफ्स आपल्या डोक्यात टाकले, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरवा, वगैरे वगैरे वगैरे. मी एक प्रश्न नेहमी विचारतो पार्टिसिपंटला, की मी तुम्हाला म्हटलं की 10 जोडी कपडे धुवा आणि 10 करोड रुपये एका महिन्यात कमवा, 2 पैकी काय सोपं आहे? तर बरेच लोक मला म्हणतात सर फर्स्ट ऑप्शन सोपं आहे, 10 जोडी कपडे आम्ही धुवू शकतो एका महिन्यात, पण 10 करोड रुपये नाही कमवू शकत. पण हाच प्रश्न जर अंबानीच्या पोराला विचारला तर कसं वाटेल बरं? तो काय म्हणेल, 10 करोड, अरे काय चिल्लर आहे, 1,000 करोड कमवतो मी, पण ते कपडे धुवायचं मला नका सांगू. कारण त्याची जडणघडण तशी झालेली आहे, तो तशा वातावरणात मोठा झालेला आहे. सो इट इज नॉट अबाउट लक, इट इज नॉट अबाउट रेमेडीज, इट इज अबाउट युअर माइंडसेट. इट इज अबाउट युअर माइंडसेट. आणि रेमेडीज पण जे आपल्याला दिल्या जातात ना, त्या रेमेडीज कशासाठी देतात, आपला माइंडसेट चेंज होण्यासाठी. सो आता एक महत्वाची गोष्ट लिहून घ्या जर आवश्यक वाटत असेल तर. भूतकाळात जो काही पैसा मिळालेला आहे आपल्याला, भूतकाळात मिळालेल्या पैशासाठी जेवढे जास्त तुम्ही कृतज्ञ व्हाल, जेवढे जास्त तुम्ही थँक्यू म्हणाल, तेवढे जास्त जादुई पद्धतीनं जे धन आहे, जो पैसा आहे, तो भविष्य काळात तुम्हाला मिळणार आहे. आणि हाच सृष्टीचा नियम आहे. एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करतो मी तुम्हाला, 5-10 मिनिटं एक्स्ट्रा होतील आज, चालते ना तुम्हाला, काही अडचण नाही ना? ओके, हा. सो एक सृष्टीचा नियम सांगतो मी तुम्हाला, एक छोटासा एक्सपिरियन्स सांगतो. एक मॅडम होत्या, 2024 ची ही गोष्ट आहे. तेव्हा ते काहीतरी चालू होतं ना, ते महिलांना काय मिळायचे पैसे, शिवसेनेकडून काहीतरी पैसे मिळायचे, लाडकी बहीण योजना. ओके, तर तेव्हा एक मॅडम होत्या, ते माझ्या रेकीच्या फर्स्ट लेवलच्या क्लासमध्ये आल्या, आणि त्यांनी फर्स्ट लेवलचा क्लास पूर्ण अटेंड केला. आणि त्यानंतर सेकंड लेवलच्या क्लासबद्दल मी सांगितलं की सेकंड आणि थर्ड लेवलचा क्लास आहे, त्याची फीज एवढी एवढी आहे. तेव्हा काहीतरी आम्ही 5,000 फीस चार्ज करायचो, मला असं वाटते 4 की 5,000 फीज आम्ही चार्ज करायचो. त्यावेळी त्या मॅडमनी सांगितलं की सर मला खूप इच्छा आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहे. मी म्हटलं मी तिसऱ्या दिवशी जे नियम सांगतो पैशाचे ते तुम्ही फक्त फॉलो करा, बघा तुमच्याकडे येतील पैसे. आता मी असं प्रत्येक बॅचमध्ये सांगतो, आणि मला नसते माहित की किती लोक ऐकतात त्या गोष्टीला. मी सांगितलं, सोडून दिलं. ती व्यक्ती 1 महिन्यानी परत आली एका बॅचमध्ये, आणि मी जेव्हा विचारतो ना की कुणाला काही शेअर करायचं आहे का, त्यांनी हात वर केला. मी त्यांना म्हटलं शेअर कर, ते रेकॉर्डिंगही असेल आमच्याकडे, फक्त शोधावं लागेल. तर त्या मॅडमने एक्सपिरियन्स सांगायला सुरुवात केली, आणि ते मॅडम म्हणे सर मी युनिव्हर्सला असं म्हटलं की बाबा माझे कुठूनही ऍडजस्टमेंट कर, आणि माझी ह्या क्लासची फीज ऍडजस्ट झाली पाहिजे, मला सरांचा हा क्लास करायचाच आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्लास. माझं म्हणणं काय, कोणत्याही गोष्टीसाठी जर का तुम्ही प्रार्थना कराल तर ती ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमच्याकडे. जो मागोगे वो मिलेगा, हा सृष्टीचा नियम आहे.
आणि त्यांनी सांगितलं की सर 3 महिन्यापासून 1500 रुपये महिना होता वाटते लाडक्या बहिणीचा काहीतरी, तर माझे पैसे नव्हते आले म्हणे. मी फॉर्म भरला, केवायसी केली, सगळं केलं म्हणे. आणि जसं मी हे 3-4 दिवस रिच्युअल फॉलो केलं म्हणे आपलं, तिसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला सर 4,500 रुपये आले. मी एवढी खुश झाली म्हणे. आल्याबरोबर म्हणे मी तुम्हाला पाठवून दिले म्हणे आणि क्लासला ऍडमिशन घे. अभि ये मॅजिक हुआ की नाही? जसं तुम्ही कृतज्ञ झाले त्या गोष्टीबद्दल, तसं ते मॅजिक झालं तुमच्यासोबत. या प्रोग्रामचं नावच काय आहे माहितीये का? जादू नाव आहे या प्रोग्रामचं. मॅजिक नाव आहे. 21 दिवसाचा, 28 दिवसाचा हा प्रोग्राम. सो मॅजिकवर आपल्याला विश्वास तर करावा लागेल ना, त्याशिवाय मॅजिक होईल कसं? और मैजिक कब होता है? जब आपका लॉजिक एंड होता है तब मॅजिक होता है. आता विद्या मॅडमने किती सुंदर एक्सपिरियन्स शेअर केला. आता कोणाला सांगितलं समजा हे बाहेरच्या माणसाला, तर तो काय म्हणेल, काय आहे काही पण, असं काही होऊ शकते का? अरे पण त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलं. अभि इसको क्या चॅलेंज आहे? जी चावी मला 3 दिवस माझ्या घरात अख्खं घर शोधल्यावर दिसत नव्हती, ती चावी रेकीची सिम्बॉल काढल्यावर मला दिसली दुसऱ्या दिवशी. आता हे माझ्यासोबत झालं, याचा गवा फक्त मी एकटाच आहे. राईट. सो प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळतो त्याच्यासाठी मनात खूप खूप धन्यवाद म्हणा. आणि एक कागद घ्या, तर छोटासा एक कागद बनवा, त्या कागदावर लिहा, आजपर्यंत मिळालेल्या प्रत्येक पैशासाठी मी मनापासून आभारी आहे, थँक्यू 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 असं लिहा. आणि तो कागद एका नोटीवर आपल्याला चिटकवायचा आहे. एका नोटीवर कागद चिटकवायचा आहे. करा पटकन हे 2 मिनिटात. मग आपण एक सुंदर मेडिटेशन करू. ठीक आहे. एक नोट घ्या, त्या नोटवर तो कागद चिटकवा. असं हे बघा, हे दिसत आहे माझं तुम्हाला? हा कागद चिटकवून टाकायचा याच्यामध्ये आणि ही नोट आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची, किंवा अशा ठिकाणी ठेवायची जिथे तुम्ही दिवसात 2-3 वेळा हिला उघडून बघाल. आणि हे वाक्य तुम्हाला वारंवार वाचायचं आहे. ते वाक्य आहे, आजपर्यंत मिळालेल्या सर्व पैशासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत मला मिळालेल्या प्रत्येक पैशासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. हे वाक्य आहे. वाक्य काय आहे? आजपर्यंत मिळालेल्या प्रत्येक पैशासाठी मी धन्यवाद देतो. मी आभारी आहे, असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. लिहून झालं की मला जरा डन टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. मग आपण एका सुंदर जर्नीमध्ये जाऊ. अँड आय प्रॉमिस यू की तुम्हाला या जर्नीमध्ये खूप मजा येणार आहे. काळजी नका करू. ठीक आहे. हो गया की डन टाईप करू चॅटबॉक्स मध्ये? डन. टाईप डन इन द चॅट बॉक्स. ह्या ज्या प्रॅक्टिसेस तुम्ही करत आहात ना, ह्या फक्त तुमच्यासाठी नाही आहेत. तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना पण शिकवा हे प्रॅक्टिसेस. क्योंकि भैया हमारे को किसी ने सिखाया ही नहीं. मी अजून एक एक्सपिरियन्स सांगतो, कारण की महत्वाचा एक्सपिरियन्स आहे. मी अजून एक एक्सपिरियन्स सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. मी ऑगस्ट 2025 मध्ये संपूर्ण 1 महिना इंडोनेशियामध्ये होतो. आणि इंडोनेशिया माहित असेल तुम्हाला, बालीमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून लोक आले होते. जवळजवळ 12 वेगवेगळ्या देशातून लोक आले होते. इंडियामधून मी होतो. असे 12-14 लोक एकत्रित होतो आम्ही. आणि आम्ही एक प्रोग्राम ऍक्च्युली शिकत होतो, त्याच्यासाठी मी गेलो होतो. 400 तासाची त्या प्रोग्रामची प्रॅक्टिस होती. तिथे मी एक गोष्ट पाहिली आवर्जून, ती मला तुम्हाला सांगावीशी वाटेल. तुम्ही पण पाहिली असेल जर तुम्ही कधी फॉरेनला गेले असेल तर. पण कदाचित तुम्ही ऑब्झर्व नसेल केलं. आता मी ट्रेनर आहे, मी कोच आहे, तर मला गोष्टी शिकवाव्या लागतात लोकांना. तर मला ऑब्झर्व करत राहतो मी लोकांना. ओके. सो मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. माझ्यासोबत एक मित्र होता माझा, आणि त्याचं नाव होतं जेरेड. असे 12 लोक होते, पण जेरेड सोबत माझं जरा चांगलं जमत होतं. तर जेरेड सोबत मी जेव्हा जेव्हा बाहेर गेलो, ज्या ज्या ठिकाणी 50 रुपये बिल झालं असेल, उदाहरणार्थ 50 बिल झालं असेल, त्या ठिकाणी तो 70 द्यायचा, कधी 100 द्यायचा. ज्या ठिकाणी 150 बिल झालं त्या ठिकाणी तो 200 द्यायचा. ज्या ठिकाणी 300-350 बिल झालं त्या ठिकाणी तो 400 द्यायचा. मी हे 4-5 वेळा पाहिलं. माझ्या मनात आलं की यार हे एक्स्ट्रा पैसे काय देतो हा. सो मी त्याला विचारलं. हा नियम तर मी शिकवत आहे, बरेच दिवस झाले रेकीमध्ये शिकवत आहे मी हा नियम. पण मी एक क्युरियोसिटी म्हणून त्याला विचारलं की भाई वाई यू आर पेइंग एक्स्ट्रा मनी, आप एक्स्ट्रा क्यों दे रहे हो? तो म्हणे ऐसे ही बहुत पैसा है मेरे पास, दे रहा हूं मैं ऐसे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की जे फॉरेन कंट्री मधले लोक आहेत किंवा जे काही तिथले मुलं आहेत, त्यांना निगोशिएशन माहितच नाही. आपल्याकडे आपण 10 रुपयाची कोथिंबीर विकत घ्यायला गेलो तर आपण म्हणतो 2 काड्या अजून द्या, है ना. दूधवाला आला तर आपण म्हणतो थोडस अजून टाका.
₹10 एखादी वस्तू असली तर लगेच आपण म्हणतो 8ला मिळत नाही का? अरे इव्हन आम्ही जेव्हा क्लासची फीस सांगतो तेव्हा ऑलरेडी डिस्काउंट देतो, त्याच्यानंतरही काही लोक विचारतात, सर काही कमी नाही होत का? मी म्हणतो लवकर घरी जाता का? व्हाट इज दिस यार? ओके, सो हमारे को आदत है, हम इंडियन है ना, सो इंडियन लोगों को आदत है. मी त्याला विचारलं की भैया तू क्यों ज्यादा पैसे दे रहा है? तो म्हणतो की ज्यादा पैसे देने से अबंडन्स आता है. आणि मला ती गोष्ट पटली, कारण की मी ती गोष्ट शिकवतच होतो ऑलरेडी. आणि मी पण जास्त तर नाही, पण एक 5-10 रुपये आपण नेहमी एक्स्ट्रा देतो. आणि मी हे पण शिकवतो विद्यार्थ्यांना की ऑलवेज वेन एव्हर यू आर पेइंग टू समबडी, आप एक 2-4-5 रुपये एक्स्ट्रा दो. 1 महिना करून पहा, फक्त नाही आला रिझल्ट तर बंद करा, तुमचं जे चालू आहे ते चालू द्या. पण 1 महिना करून तर पहा. 2 रुपये बिल, 10 रुपये बिल झालं तर थोडं 15 देऊन बघा, 50 झालं तर 60 देऊन बघा. 1 महिना करून बघा, किती रुपयाचा लॉस होईल तुमचा? 200-300-400 रुपयाचा. असं समजा की तुम्ही 200-300 रुपये या 28 दिवसाच्या प्रोग्रामचे दिले मला, असं समजा. आणि उद्यापासून चालू करा. प्रत्येक दिवसाला जे पण काही विकत घेता, जे पण काही घेता विकत पैसे देता, त्यावेळेस 2-4 रुपये एक्स्ट्रा द्या. बघा 1 महिन्यात काय जादू होते. ठीक आहे? ओके, जायचं पुढं. चलो जी, चला एका जर्नीवर जाऊया आपण आता. आर यू रेडी फॉर द जर्नी? थोड़ा क्लास लांब चालणार है आज, पण आई होप यू डोंट माइंड, बिकॉज भैया मैं माइंड नहीं कर रहा हूँ तो आप क्यों कर रहे हो यार? मत करो माइंड. ठीक है, बैठ जाओ आराम से. टेक अ डीप ब्रेथ एवरीवन, टेक अ डीप ब्रेथ. लंबी और गहरी सांस ले लो. श्वास घ्या म्हणत आहे मी, घरातली सासू नका घेऊ. ठीक आहे, सांस ले लो. काही लोकांना वाटेल की अरे सांस. ओके, एक लंबी और गहरी सांस लो माय डिअर फ्रेंड. लांब श्वास घ्या, हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या, टेक अ डीप ब्रेथ, और धीरे धीरे उसको बाहर छोड़ो. धीरे धीरे बाहर छोड़ो. रिलॅक्स युअर बॉडी. बॉडीला कंप्लीट रिलॅक्स करा. पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवा आणि माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. फक्त फोकस ऑन माय वर्ड्स. जो भी आपको सुनाई देगा उसको अच्छे से सुनो, आराम से सुनो एंड फील करो. ओके, आई इन्वाइट यू फॉर द अमेझिंग जर्नी ऑफ युअर लाईफ. मी तुम्हाला सर्वांना इन्व्हाइट करतो एका सुंदर प्रवासाला, आणि त्या प्रवासाला मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे. हळूहळू इमॅजिन करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात त्या ठिकाणी आजूबाजूला एकदम अंधार झालेला आहे. डोळे बंद आहेत, आजूबाजूला अंधार आहे, आणि समोर तुमच्या समोर तुम्हाला काही पायऱ्या दिसत आहेत, स्टेप्स. आणि ती एक एक स्टेप्स आता उतरून तुम्हाला हळूहळू खाली जायचं आहे. आणि खाली खाली जेव्हा त्या स्टेप्समधून तुम्ही उतराल तेव्हा तुम्ही ॲक्च्युली खाली नाही जाणार आहात, तुम्ही तुमच्या चाइल्डहुडमध्ये, म्हणजेच लहानपणाच्या जीवनात जाणार आहात, जिथे तुम्ही लहान होते, जिथे आपण सर्व लहान होतो. जसं जसं एक एक स्टेप आपण उतरणार आहोत, आपण 10-10 वर्षांनी खाली जाणार आहोत. इमॅजिन करायचं आहे की आता त्या पायऱ्याजवळ आपण गेलेलो आहोत, त्या पायऱ्याजवळ जायचं आहे, आणि हळूहळू एक एक स्टेप आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि जशी जशी आपण स्टेप उतरत आहोत तसं तसं स्वतःला बघायचं आहे की आपण अधिक 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 तरुण होत आहोत, चिरतरुण होत आहोत. आपलं ते आधीचं रूप आठवायचं आहे. आता तुम्ही समजा एक्झाम्पल 45 वर्षाचे असाल तर 10 वर्षांनी 35 वर्षाचे असताना कसे होते, पुन्हा एक पायरी उतरल्यावर 25 वर्षाचे असताना कसे होते, पुन्हा एक पायरी उतरल्यावर 15 वर्षाचे असताना कसे होते, पुन्हा एक पायरी उतरल्यावर 5 वर्षाचे कसे होते. तर 4-5 वर्षापर्यंत आपल्याला जायचं आहे. हळूहळू 4-5 वर्षाच्या वयात जायचं आहे आपल्याला, स्लोली. रिमेंबर युअर सेल्फ वेन यू वर 4 years or 5 years old. जेव्हा तुम्ही 4-5 वर्षाचे होते त्यावेळेसची ती आठवा त्यावेळी जेव्हा तुम्हाला भूक लागायची तेव्हा तुम्हाला चिंता वाटायची का? कोणीतरी तुमच्यासाठी जेवण तयार ठेवत होतं, तुम्हाला जेवायला मिळायचे. प्रत्येक प्रश्न जो मी तुम्हाला विचारेल
त्याचं उत्तर फक्त मनातल्या मनात द्यायचं आहे स्वतःसाठी. तुमच्यासाठी एक सुंदर घर होतं का राहायला? त्यावेळी पुढचे 10 वर्ष 15 वर्ष तुम्हाला चांगलं शिक्षण मिळालं का? तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत किंवा कॉलेजला जेव्हा कधी जात असाल तेव्हा तुमच्याकडे व्यवस्थित शाळेचं सुंदर स्कूल बॅग, चांगले कपडे, चांगले पुस्तकं, आईनी डबा भरून दिलेला असेल चांगला. त्या गोष्टी बघायच्या, जस्ट फील इट. ह्या सर्व गोष्टी असायच्या का तेव्हा? जेव्हा शाळेला सुट्टी लागली की तेव्हा त्या सुट्टीमध्ये कुठेतरी तुम्ही जायचे, आत्याकडे, मामाकडे, कुठेतरी फिरायला गेले होते का? छोट्याच ठिकाणी गेले असाल, पण गेले होते का? लहान असताना ज्या वेळेस तुमचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला कोणीतरी तुम्हाला काही गिफ्ट आणून दिले आहेत का? नाही लहानपणी दिले असतील, मोठं झाल्यावर दिले असतील, कधीतरी गिफ्ट मिळालेले आहेत का तुम्हाला? जे गिफ्ट अगदी उत्साहाने तुम्ही उघडून पाहिले आणि ते गिफ्ट मिळाल्यावर अगदी तुम्ही खुश झाले होते. तुमच्याकडे कधीतरी जीवनामध्ये सायकल होती का? तुम्हाला खेळायला खेळणी होती का? तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी होता का? जसे जसे तुम्ही मोठे होऊ लागले, स्वतःला आता मोठं होताना बघायचं आहे हळूहळू 10 ते 15 वर्षाचं, तसं तसं तुमच्या शरीराचा आकार बदलायला लागला, तुमच्या कपड्यांचा आकारही बदलायला लागला. पण आपोआप त्यानुसार तसे तसे कपडे तुम्हाला मिळायला लागले का? जोपर्यंत तुम्ही कमवत नव्हते त्याच्या आधीचा काळ मी तुम्हाला आठवायला सांगत आहे. तुम्ही कधीतरी मूवी बघायला गेले का? कधीतरी मित्रांसोबत खेळायला गेले का? कधी कोणतं वाद्य शिकायला गेले का? कधी काही छंद जोपासला का तुम्ही? तुमच्या घरी फोन होता का? तुम्ही कधी कारमधून, 4 व्हीलरमधून प्रवास केला का? आता एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ना, या प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात बरं का. आणि या प्रत्येक गोष्टीला पैसे लागले. आपण लहानाचे मोठं झालो तोपर्यंत आपल्या शिक्षणाला पैसे लागले, आपल्या कपड्यांना पैसे लागले, ज्या घरात आपण राहायचो त्याचे पैसे लागले, जे जेवण आपण जेवतो रोज त्याचे पैसे लागले, प्रत्येक गोष्टीचे पैसे लागले. पण तरीही तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या ना, जोपर्यंत आपण आपली पहिली अर्निंग केली नव्हती तोपर्यंत सुद्धा त्या गोष्टी मिळाल्या. कुणीतरी आपल्याला त्या गोष्टी देत होतं, ते कुणीही असेल पण कुणीतरी आपल्याला त्या गोष्टी देत होतं. कितीतरी गोष्टी आपल्याला मिळाल्या ज्या ठिकाणी आपल्याला किंमत चुकती करावी लागली नाही त्या गोष्टीची. आणि त्या ज्या गोष्टी मिळायच्या ना, त्या गोष्टीची बरोबरी आज कष्टाने कमावलेल्या पैशाने पण आपण करू शकत नाही. कोणीतरी फार सुंदर एक गोष्ट म्हटलेली आहे कि शौक तो सिर्फ माँ बाप के पैसे से पूरे होते हैं, अपने पैसों से तो सिर्फ जरूरतें पूरी होती है. त्या प्रत्येक प्रसंगाबाबत, त्या प्रत्येक स्मृतीबाबत कृतज्ञ होऊया. चला आपल्या आईवडिलांना, त्या पैशाला, त्या वेळेला एकदा मनापासून धन्यवाद देऊ. भूतकाळात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जर का आज तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तुम्ही जर का थँक्यू म्हटलं, तर भविष्यात अनगिनत पैसा जादुईरित्या तुमच्याकडे येऊ शकतो. विश्वास करा, हाच विश्वाचा नियम आहे. वैश्विक नियमानेच त्याला हवाला दिला आहे. एकदा मनापासून हृदयावर हात ठेवून किंवा हात जोडून आपल्या ईश्वराला, आपल्याकडे असलेल्या पैशाला, आपण जे जीवन जगत आहोत त्या जीवनाला, आपण जे लक्झरी एन्जॉय करत आहोत त्या लक्झरीला, तुमच्याकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तुमच्याकडे 1 BHK, 2 BHK, 1 RK, व्हॉटएव्हर, रेंटेड घर असेल, स्वतःचं असेल, पण आज आपल्याकडे राहण्यासाठी, झोपण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे.
आपल्याकडे जे काही असेल, लक्झरी वस्तू, आरामदायक वस्तू, त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. कारण ती गोष्ट आपल्या घरात आणण्यासाठी, आपल्यापर्यंत आणण्यासाठी पैशाने आपल्याला मदत केलेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेव्हा तुम्ही असलेल्या गोष्टीला थँक्यू म्हणाल, तेव्हा ते वारंवार तुमच्या जीवनामध्ये परत येणार आहे. विश्वास करा, ते वारंवार तुमच्या जीवनामध्ये परत येणार आहे. आणि आता एक वाक्य म्हणायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या प्रत्येक पैशासाठी मी आभारी आहे. पुन्हा एकदा म्हणायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या प्रत्येक पैशाबद्दल मी मनापासून आभारी आहे. हे ईश्वरा, तुझे मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. व्हेनेवर यू फील यू आर रेडी, मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. हातावर हात घासायचे आहे हळूहळू. अँड स्लोली स्लोली यू कॅन ओपन युअर आईज. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. वेलकम एव्हरीबडी. वेलकम, वेलकम, वेलकम. सो वेलकम. I hope you like today's session. I hope you are loving every day's session. Okay. Keep enjoying this. Okay. Keep learning. Keep implementing the things in your life. Because सीखने से कुछ नहीं होता, इम्प्लिमेंट करने से होता है. ओके. सो सीखो, इम्प्लिमेंट करो. आणि ही जी नोट तुम्ही आज बनवलेली आहे, हे तुमच्या जवळ ठेवा. जेवढ्या वेळा दिवसातून तुम्हाला काढता येईल आणि त्या नोटीला बघता येईल, तेवढ्या वेळा बघा. ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. जितक्या जास्त वेळा ते वाक्य तुम्ही वाचाल, तितक्या वेळा ते तुमच्या सबकॉन्शियसमध्ये रिप्रिंट होणार आहे. आणि एकदा जर का ते सबकॉन्शियसमध्ये रिप्रिंट झालं, तर मग तुम्ही गंमत बघा फक्त काय होते. ठीक आहे जी. मी तो अनुभव केलेला आहे गमतीचा, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. बाकी तुमची इच्छा. ओके जी. ठीक आहे. उद्या सकाळी भेटू, सकाळी 6 वाजता. ओके. आणि अजून काहीतरी नवीन आपण शिकू. सकाळी जे लोक येत आहेत सकाळी 6 वाजता, त्यांना खूप खूप आभार. कारण उद्या मी EFT शिकवणार आहे. ओके. सो EFT म्हणजे आज मी होपोनोपोनो शिकवलं, उद्या मी EFT शिकवणार है. सो बहुत कुछ सिखा रहा हूँ मैं, बाय द वे, फ्री ऑफ कॉस्ट. आप आओ, सीखो, दूसरों को सिखाओ, एंजॉय करो, एक्सपीरियंस करो. ठीक है जी. आपके दोस्तों को बुलाओ. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग टुडे. लव यू ऑल, टेक केयर एंड गॉड ब्लेस यू. गुड नाइट. धन्यवाद. थैंक यू सो मच. थैंक यू जी. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. Okay, love you all. Thank you. Good night.